तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. देशाच्या 18व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडून त्याचे निकाल घोषित झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ होता. मात्र प्रत्यक्ष निकालावेळी मतमोजणीला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत तशीच कायम राहिली. त्यामुळे दुपारी ही आघाडी 19व्या फेऱ्यांती 1 लाखांच्या घरात गेल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष केल्याचे चित्र कर्जतमध्ये पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असल्याने सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली असल्याचे चित्र कर्जत विधानसभा मतदारसंघात होता. सकाळपासून कर्जत नेरळ सारख्या मोठ्या शहरांच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला होता. तर नेरळ येथे महावीर पेठेत भाजपकडून निकालाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तर कर्जतमध्ये सर्व पक्षांच्या कार्यालयामध्ये निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती. तर नागरिकही निकाल पाहण्यात गुंतले होते. दरम्यान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निकालावेळी घेतलेली आघाडी कुठेच कमी न झाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याने दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. शिंदे गट शिवसेनेच्या शिवसैनिकांनी कर्जत येथील बाळासाहेब भवन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी केली. तर एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून 96,615 मतांनी श्रीरंग आप्पा बारणे विजयी झाल्याचे घोषित झाल्यानंतर नेरळ शहर भाजपा व शिंदे गट शिवसेना नेरळ शहर यांच्या वतीने नेरळ बाजारपेठेत ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विजय उत्सव साजरा केला. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. आप्पांचा विजय होत असताना महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्वाची भूमिका या मावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली. तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आप्पांची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो. या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे. परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे. 2011 पासून महेंद्र तुरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे, तिचे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत, याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या ठिकाणी म्हणेल. आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आप्पांची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे. आणि या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील. आणि या विकासाची नांदी आणि या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते. त्यामुळे मी आप्पांना या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आमच्यासारखे सर्व युवा सैनिक आप्पांच्या पाठी नक्कीच आम्ही आप्पांसोबत आप्पांच्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू. त्यामुळे आप्पांचा विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील. धन्यवाद. भावना शिवसेनेच्या या कर्जत तालुक्यातील अत्यंत प्रगल्भ आहे. जी आमच्या आमदारांनी केलेली विकास कामं ही ह्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघात झालेली विकास कामं ही ह्या आप्पा बारण्यांच्या आघाडीच्या संदर्भात लीडच्या संदर्भात अतिशय योग्यरित्या आहेत. आम्हाला अगोदरपासूनच आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि तेही सर्व कार्यकर्त्यांची जी एकजूट बांधली होती, महायुतीची एकजूट बांधली होती, त्या संबंधात त्या अर्थाने आम्हाला पूर्णपणे 100% कॉन्फिडन्स होता का आप्पा बारणे हे 1,00,000 2 लाख मतांची आघाडी घेऊनच विजयी होतील.
हा पूर्णपणे शिवसैनिकांचा आत्मविश्वास होता. त्या संदर्भात आम्ही अगोदरच आप्पांच्या विजयाचे बॅनर लावले होते. गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत. जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिडियाट्रिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी, वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.